नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. भाजपने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काही प्रमुख उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजेंद्र सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक 47, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल वॉर्ड क्रमांक 10, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन प्रभाग क्रमांक 135, तर ज्येष्ठ नेते किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या वॉर्ड क्रमांक 107 मधून निवडणूक लढवणार आहेत. उमेदवार अर्ज आजच दाखल करणार असून भाजपने 128 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. शिवसेना उभाटा पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले तेजस्वी घोसाळकर दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपकडून आणखी 3 उमेदवारांचेही नाव निश्चित झालंय. तेजस्वी घोसाळकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर रॅलीसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने रविवारी रात्री मोठ्या प्रमाणावर एबी फॉर्म वाटप केले. मातोश्रीवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी होती. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील 6 वॉर्डातील उमेदवारांना रात्री 12:30 वाजता फॉर्म दिले, जेव्हा आमदार हरुण खान उपस्थित होते. हरुण खान यांनी मुंबईचा महापौर मराठीच आणि ठाकरे गटाचाच असेल असा दावा केला. माजी खासदार विनायक राऊत यांनी मनसे शिवसेना जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती दिली. एबी फॉर्म मिळालेले उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी लवकरच एकूण 100 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे, असं आमदार सना मलिक यांनी सांगितलं. या यादीत नवाब मलिकांच्या कुटुंबातील 3 उमेदवारी मिळाल्याने राजकीय चर्चेला चालना मिळाली आहे. आजपासून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू होणार असून संपूर्ण निवडणूक व्यवस्थापन नवाब मलिक व सना मलिक यांच्यावर सोपवण्यात आलंय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आलाय. राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचा निष्ठावान नेता नितीन देशमुख यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय. देशमुख यांची पत्नी प्रियंका देशमुख प्रभाग क्रमांक 124 मधून इच्छुक होत्या, मात्र तिकीट न मिळाल्याने ते नाराज होत्या. सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेशाचा सततचा जोर असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात भरती होते. घाटकोपर परिसरातील राजकारणात नितीन देशमुख यांचा मोठा प्रभाव आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने युती जाहीर केली आहे. आघाडीनुसार वंचित बहुजन आघाडी 227 पैकी 62 जागांवर निवडणूक लढवेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आघाडी विचारसरणीसाठी असून सत्तेसाठी नसल्याचं सांगितलंय. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले की भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रकाश आंबेडकरांनी युतीला मान्यता दिली आहे. मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत शरद पवार गटाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या राखी जाधव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार गटाला फक्त 5 ते 10 जागा मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राखी जाधव यांना घाटकोपर वॉर्डमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जाण्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार निवडीवरून अंतर्गत वाद चिघळलाय. नागपुरात झालेल्या बैठकीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा एकदा मतभेद झाल्याची माहिती मिळते. दोन्ही गटांनी स्वतंत्र उमेदवार याद्या पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याने निर्णय रखडला आहे. हा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर सोपवण्यात आला असून त्यांच्या अंतिम निर्णयानंतर आजच भाजपची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने नांदेड महापालिका निवडणुकांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये सांगावी प्रभागातून 4 आणि सिडको प्रभागातून 5 उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसने आघाडीसाठी प्रस्ताव दिला असून वंचितने युतीत 2 प्रभागात उमेदवार जाहीर केलेत. उर्वरित प्रभागांमध्ये स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांच्या मते या युतीमुळे दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे. मुंबईतील वरळी, दादर, माहीम, भांडूप आणि शिवडी मतदारसंघात अद्याप एबी फॉर्म कुणालाही मिळाला नाही. मनसे आणि शिवसेना पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी पहिल्या दिवशी फॉर्म वाटप टाळलं गेलं. वरळी विधानसभा मतदारसंघात अद्याप कोणालाही फॉर्म मिळालेला नाही. शिवसेना उद्धव गटाच्या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 206 मधून सचिन पडवळ यांना उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आला असून भायखळा विधानसभेतील प्रभाग क्रमांक 208 मधून रमाकांत रहाटे यांना अर्ज मंजूर होण्याची माहिती आहे. पक्षांतर्गत तिढा आणि मराठी बहुजन भागासाठी जागा वाटपाचा विचार करताना सावध भूमिका घेतली जात आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपकडून आज प्रभाग क्रमांक 24 मधील उमेदवार गणेश बिडकर यांचा पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षक मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरजजी घाटे उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची कार काल रात्री वाशिम जिल्ह्यातील मालेगाव जवळ अपघातग्रस्त झाली। नागपूर विमानतळावरून परतताना ही घटना घडली। अपघातात मंत्री प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक, सहकारी आणि कार चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना वाशिमच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। रात्री उशिरा हा अपघात झाल्यामुळे त्यांना याबाबतची माहिती आज दुपारी देण्यात आली। मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात पोलिसांनी छापा टाकून बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या दुधात डिटर्जंट पावडर, युरिया आणि रिफाइंड तेल मिसळून ते लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारं बनवलं जात होतं। आरोपींकडे अनेक नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या सापडल्यात। हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, परंतु DN नगर पोलिसांनी सांगितलं की हा व्हिडिओ जुना असून यावर कारवाई करण्यात आली आहे। नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदरच देशात थंडीची चढ उतार सुरू आहे। राज्यात अनेक ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली असल्याने कडाक्याची थंडी जाणवते। उत्तर भारतात दाट धुके पसरले असून पंजाबपासून बिहारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी आहे। बदलत्या हवामानाचे परिणाम महाराष्ट्रातही दिसू लागले असून विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र प्रभावित होणार आहे। डोंबिवली मानपाडा परिसरात एका रिक्षा चालकाने वाहतुकीचे नियम मोडत प्रवाशांचा जीव धोक्यात टाकल्याचा प्रकार समोर आलाय। नियमानुसार 3 प्रवासी बसवण्याची परवानगी असताना चालकाने अधिक प्रवासी रिक्षात बसवले आणि मोबाईल व्हिडिओ कॉलवर बोलत वाहन चालवत होता। हा धक्कादायक प्रकार प्रवाशांनी टिपलेला असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नागरिकांनी RTO आणि ट्रॅफिक पोलिसांकडून कठोर कारवाई न केल्याचा आरोप केला आहे। नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानचा कारभार तपासला असता भाविकांच्या वेशात केलेल्या निरीक्षणात काही दुकानदार आवाजवी दराने पूजेचे साहित्य विकत असल्याचं आढळलं। एका ताटाची किंमत 1100 रुपये असल्याचे उदाहरणही समोर आलंय। आता आयुक्तांनी दरफलक लावणं बंधनकारक असल्याचं सांगितलं आणि लटकू पद्धत बंद करण्याचे आदेश दिले आहेत। BCCI 2026 साठी टीम इंडियाचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर करण्याच्या तयारीत असून वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना डिमोशनचा सामना करावा लागू शकतो। ICC T20 वर्ल्ड कप 2024 नंतर दोघांनी T20 आणि नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। त्यामुळे आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत असल्याने त्यांच्या A+ ग्रेड कॉन्ट्रॅक्ट कमी होण्याची शक्यता आहे। याउलट शुभमन गिल सारख्या युवा खेळाडूंना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे। भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथ्या T20 सामन्यात 30 धावांची विजय मिळवलाय आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडी मिळवली। स्मृती मंधाना, शेफाली वर्मा आणि ऋचा घोष यांनी जोरदार बॅटिंग करत भारताला 221 धावांपर्यंत पोहोचवलं। शेफाली आणि स्मृती यांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या तर ऋचाने शेवटच्या क्षणी फटकेबाजी करून फिनिशिंग टच दिला। मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने व्हायरल झालेली डीपफेक छायाचित्रे, व्हिडिओ आणि अन्य कंटेंट तात्काळ हटवण्याचे आदेश दिलेत। न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह AI वापरून प्रसारित होणारा हा कंटेंटही हटवावा असं स्पष्ट निर्देश दिलेत। शिल्पा शेट्टीने तिच्या व्यक्तिमत्व हक्काचे संरक्षण आणि डीपफेक मजकुराविरुद्ध अंतरिम अर्ज दाखल केला होता। न्यायालयाने म्हटलं की कोणत्याही व्यक्तीला, विशेषतः महिलेला, संमतीशिवाय अशा प्रकारे चित्रित करता येणार नाही, कारण ते मूलभूत गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन आहे असं म्हटलं आहे। हॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपट अवतार फायर अँड ॲशने भारतात धुमाकूळ घातलाय। अपेक्षेपेक्षा कमी ओपनिंग असला तरी चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 100 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचलाय। 7व्या दिवशी कमाई 13.3 कोटी झाली आहे, जे 6व्या दिवसाच्या तुलनेत 24.88% अधिक आहे। ख्रिसमस सुट्टीचा फायदा यात स्पष्ट दिसतोय। आतापर्यंत एकूण 109.45 कोटी नेट आणि 132.75 कोटी ग्रॉस कमाई झाली आहे। यामुळे मिशन इम्पॉसिबल द फायनल रेकनिंग मागे राहून 2025 मधील भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।